आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा। ऑनलाईन आयडी सट्टाबाजी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखा अकोल्याच्या ताब्यात। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशासहित महाराष्ट्रातही आरोपींचे जाळे। एकूण 28,265 रुपयांचा मुद्दा, एकूण 33 आरोपी जागा मालकासह ताब्यात। काल 28 फेब्रुवारी रोजी शेळके पोलीस निरीक्षक LCB यांच्या गोपनीय माहिती मिळाली। पोलीस स्टेशन बार्शी टाकळी हद्दीतील ग्राम येवला ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात रवींद्र विष्णुपंत पांडे यांचे शेत असून त्या शेतात गड पेरलेला असून विटा सिमेंटने पक्के बांधकाम केलेली 3 मजली इमारत असून या इमारतीचा पहिला व दुसरा या मजल्या येथे काही इसम मोबाईल लॅपटॉपद्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैशाचे जुगार ऑनलाईन सट्टाबाजी चालवतात। अशा माहितीवरून पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाने अधिकारी व पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन धडक कारवाई केली असता येथे एकूण 33 आरोपी मिळून आले। यातील आरोपी यांनी वेब ॲपचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कसिनो गेम, पेड ऑनलाईन गेम इत्यादी गेमचा व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी सोशल मीडियाचा ग्रुपवर जाहिरात करून ग्राहकांकडून ऑनलाईन फोन पेद्वारे पैसे घेऊन त्यांची ID बनवून त्यांच्या पैशाप्रमाणे वेब IDवर ॲड करून सट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशाची देवाणघेवाण करतात असे दिसून आले। एकूण 33 आरोपी मध्ये गुजरात राज्यातील 6, उत्तर प्रदेशातील 3, बिहार व मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1, महाराष्ट्रातील चंद्रपूर, पुणे, मुंबई, अमरावती, बुलढाणा येथील 8 व अकोला जिल्ह्यातील 14 आरोपी आहेत। त्यांच्याकडून एकूण 12 लॅपटॉप, 113 मोबाईल, 10 बँकेचे पासबुक, 2 पासपोर्ट, 13 ATM कार्ड, इंटरनेट राउटर, एअरटेल जिओचे 12 राउटर व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून वरील सर्व आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे 60/2025 कलम 318, 4, 112, 2, 3, 5 भारतीय न्याय संहिता सह कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे। एकंदरीत कारवाई दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले की येवला रोडवरील फार्म हा मालक रवींद्र विष्णुपंत पांडे, वय 63 वर्ष, राहणार कातखेड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला, व्यवसाय संचालक वैभव हॉटेल यांनी अवैध जुगार चालवण्यासाठी संजय गुप्ता व मोनिश गुप्ता यांना अवैध रीतीने जागा उपलब्ध करून दिली होती। मोनिश निरंजन गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश टिक्कर, राहणार लोहारी, तालुका अकोट यांच्या माध्यमातून अटक आरोपीची टोळी जमवून आरोपीला मोबाईल, लॅपटॉपची, वायफायची सुविधा तसेच बोगस बँक अकाउंट उपलब्ध करून दिले। कारवाई दरम्यान विविध बँकांचे 54 बँक खाते निष्पन्न झाले। त्यांचे मालकीचे विषयी खात्री करणे सुरू असून संबंधित बँकेला पत्रव्यवहार करून खाते फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। केलेल्या कारवाईत एकूण मोबाईल 113, किंमत 13,85,000 रुपये, लॅपटॉप 12, किंमत 3,30,000, इतर साहित्य 1,29,000 रुपये आणि विविध बँक खात्यातील 9,92,262 रुपये रक्कम फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्ह्यात अशा प्रकारे एकूण 28,36,263 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचे मुख्य सूत्रधार कोण आहे का याचा तपास दरम्यान शोध घेण्यात येत आहे। सदर घटनास्थळाला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अकोला यांनी माहिती मिळताच भेट दिली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हा अकोला अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, जिल्हा अकोला पोलीस अधीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, ग्रेट पोलीस उपनिरीक्षक दशरथ बोरकर, फौजदार राज्यपाल सिंह ठाकूर, सहाय्यक फौजदार गणे यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। ऑनलाईन बेटिंगचा एक आंतरराज्यीय गँग उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये बार्शी टाकळीचे हद्दीत जे MIDC एरियामध्ये कातखेड शिवार या ठिकाणी एक फार्म हाऊसमध्ये 33 आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बेटिंग चालवत होते। यामध्ये कारवाई
साठी LCBची टीम तसेच त्याचे अधिकारी अंमलदार याचा सहभाग होता. ऑपरेशनमध्ये 12 लॅपटॉप, 113 मोबाईल, 10 बँकेची पासबुक, 2 पासपोर्ट, ATM कार्ड, इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहे. तसेच 54 बँक खात्यामध्ये जवळपास 9.9 लाखची रक्कम हे फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बॅटिंगसाठी ते क्लायंट्स अट्रॅक्ट करून त्याचे ID पुरवणे, तसेच एक कॉल सेंटरसारखा एक ऑपरेशन हे करत होते आणि ते ID क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते. याच्याबद्दल टोटल 33 आरोपीची अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये जे मुख्य आरोपी आहे, जे फार्म हाऊसचा ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणार आहे याचं पण अटक झालेली आहे. पुढची तपास LCB करत आहे. यामध्ये गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे. यामध्ये BNSच्या ऑर्गनाइज्ड क्राईमचं सेक्शन पण आपण लावलेले आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.